कपड्यावर पसरून घेऊया. तांदूळ पसरून घेऊया. ते आपण 15 मिनिटात असंच ठेवूया. ते आपण तांदूळ मिक्सर मधून बारीक करून घेऊया. आता आपण तांदूळ चाळून घेऊया. त्यामध्ये घालूया तूप. आता हे सर्व एकजीव करून आपल्याला संगपूर चटणी वापरली. 2 वाटी तांदळासाठी 4 वाटी रवा घ्यायचा. थोडस रवा जास्त असल्यामुळे मिक्सर मधून बारीक करून घेऊया. आता मी मिक्सर मधून असा रवा बारीक करून घेतला. बारीक केलेल्या रव्यात 1 चमचा मीठ टाकून घेऊया. आता आपण याच्यात थोडं पाणी टाकून मळून घेऊया. आता आपण हा रवा 1 तास भिजायला टाकूया. ठेवूया. 1 तास रवा भिजवून घेतलेला आहे. आता आपण या रव्याला साठायला घेऊया. भिजवलेल्या रव्याची अशी पोळी बनवून घेऊया. त्यावर आता साठा पसरून घेऊया. आपण आता हा साठा घेतलेला आहे. आता आपण याचे गोळे बनवूया. आपण असे गोळे बनवून घेतले. आता आपण ह्याची शेव घालून घेऊया. अशा प्रकारे सगळे शेव घालून घेतलेले आहे. आता आपण चौंगापोळी लाटून घेऊया. लाटापायी लाटा, चौंगापोळी लाटा. पोळीच्या दोन्ही बाजूला तूपला पोळी शेकून घेऊया. एक नंबर.